चाकण शहरातील उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे अशा राजनभाई परदेशी यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने चाकण शहरातील तरुण व तरुणींना कुठेतरी रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी या हेतूने आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने या शहरामध्ये भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। आपल्यासोबत स्वतः राजनभाई परदेशी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। राजनभाई, प्रथमतः तुम्हाला आपला आवाज न्यूज नेटवर्क कडनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। एकंदरीत जर आपण पाहिलं तर नेहमीच तुम्ही सामाजिक उपक्रम राबवत असतात, आज वाढदिवसानिमित्ताने दुसरा कुठलाही कार्यक्रम आयोजित करता आज तुम्ही भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले, काय सांगाल? कसं समाजामध्ये वावरत असताना अनेक ठिकाणची या परिसरामध्ये लोक कुटुंब आलेले आहेत आणि कुठल्या ना कुठल्या माध्यमातून ते माझ्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करतात। आणि पहिला प्रश्न असतो की माझा मुलगा आमका शिक्षण घेतलंय, माझी मुलगी एवढी शिकलेली आहे आणि तिला भाई काम द्या। असे सातत्याने समाजात वावरत असताना हे प्रश्न समोर येत असतात आणि मग ह्या प्रश्नावर काय उत्तर ठोस देता येईल ह्या विचारात आम्ही सर्वजण होतो। आणि मग त्या माध्यमातून ह्या विचारातून ही संकल्पना आली की एसएफसी सारखी चांगली कंपनी जी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून जिथे फसवेगिरी होणार नाही त्या कंपनीचा शोध घेऊन त्यांच्या डायरेक्टरांशी बोलून विचार विनिमय करून हा रोजगार मेळाव्याचं आयोजन आमच्या मुलांनी केलं सर्वांनी। आणि मुलं सगळी शिकलेली आहेत, आता व्यवसायामध्ये आम्हाला ते हातभार लावतायत। आणि मग ते म्हणले की आपण वाढदिवसाला अनाठाई खर्च करण्यापेक्षा आपण रोजगार, ज्यांना कामाची आवश्यकता आहे, ज्यांच्या हाताला काम पाहिजे त्यांना काम देऊ आणि एक नवीन आदर्श आपण आपल्या तालुक्यात निर्माण करू अशी संकल्पना पुढे आली आणि त्या माध्यमातून हा रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं। खरं तर आपण पाहतोय चाकण सारखा इतका मोठा एरिया आहे, या ठिकाणी MIDC आहेत, मोठमोठ्या कंपन्या आहेत, तरी देखील तरुणांना या ठिकाणी रोजगार भेटत नाही। अशातच तुम्ही ह्या तरुणांच्या मदतीला आता हात देतायत। साधारण आज किती तरुण तरुणी या ठिकाणी आलेत, कशा पद्धतीने त्यांना पुढे कंपनीमध्ये रोजगार मिळणार आहे? 1000च्या अधिक म्हणजे 1000 ते 1200 लोकांनी QR कोडवर आपलं नोंदणी केलेली आहे आणि अनेक लोकांना ते जमलेलं नाही, ती देखील वेटिंगला आहे। ह्या कंपनीमध्ये जवळजवळ 250 कंपन्यांची यांचा टाईप आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी एसएफसीच्या माध्यमातून सांगण्यात आलं की ज्यांना काम मिळणार नाही त्यांना देखील आपण काम देऊ। होतंय काय की इथं प्लेसमेंटची माझ्या मते 500च्या पुढं संख्या आहे प्लेसमेंटची, त्यांचा व्यवसाय आहे त्याबद्दल मला काय बोलायचं नाही, परंतु त्या ठिकाणी देखील फसवणूक होती। अर्धा पगार पूर्ण पगार घेऊन देखील काम देण्यात येतं पण पेमेंट होत नाही, अशा अनेक तक्रारी आहेत आणि ह्या तक्रारीचं कायमस्वरूपी सोल्युशन निघावं म्हणून हा आपण प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढे देखील हा प्रयत्न आपला कायम राहणार आहे। ज्यांना ज्यांना कामाची आवश्यकता आहे अशा सर्व लोकांना, सर्व म्हणजे अख्ख्या देशातली लोक या चाकणमध्ये या पंचकृषीमध्ये आहेत आणि ती केवळ काम धंदा करता आलेली आहेत। एकदा BA BCom झाल्यानंतर सूट बूट घातलं म्हणजे पॅन्ट घातली किंवा टी-शर्ट घालायला शिकल्यानंतर त्याला हलकं काम करूशी वाटत नाही, अशा लोकांची समस्या खूप आहे। आणि आई वडील चिंतेत आहेत की मग मुलगा शिकला म्हणजे तो कुठेतरी जॉबला लागेल, परंतु व्यवस्थित जॉब मिळत नाहीये, 6 महिने काम करून घेतलं जातं आणि नंतर त्याला काढण्यात येतं। मग ह्याला सोल्युशन काय म्हणून आपण हे कायमस्वरूपी सोल्युशन शोधलं आणि त्या माध्यमातून आपण एक वेगळी समाजसेवा करण्याचा प्रयत्न करतो। नक्कीच आपण पाहू शकतो, फक्त पुणे जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरातून तरुण तरुणी आज या ठिकाणी आलेत। राजनभाई परदेशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलाय, ज्याच्यात आपण पाहू शकतो की मोठ्या संख्येने जे आहे तरुण तरुणीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। कॅमेरामॅन मनोज शिवराय सह प्रसन्न तरडे, आपला आवाज, चाकण।